राज्यात विकासाच्या नावान रानां कापपाच्यो घडणुको नेमान चालू आसात अशें म्हणपाक अतिताय जावचें ना। देखून रानवटी जनावरां लोकवस्तीत येवन आकांत माजोवपाक लागल्यात। लोकांमदी भय पातळ्ळा। जाल्यार हो प्रश्न तडीक लावपा खातीर प्रियोचे बसकेत सोलार फेन्सिंग बसोवपाचें थारायला। पूण खरेच हो उपाय यशस्वी थारतलो व्हय? ह्या घडणुका उपरांत खरेच चूक रानवटी जनावरांची काय येयल्ल्या विकासाची हो चिंतपा सारको प्रश्न। रानवटी जनावरांपासून राखण करपा खातीर रान अधिकाऱ्यांनी सोलार फेन्सिंग वापरपाची शिफारस केल्या। तशेंच रस्त्या कुशीक घातक झाडांची समस्या आसा हे विशीं तांणी उलोवणी केली। शेतकारांक पुराय फेन्सिंग खर्च भरचो पडटलो जो तांकां परवडचो ना। ताका लागून सोलार फेन्सिंग म्हारग पडटले अशें आमदार गोविंद गावडेन सांगले। मजगतीं डिफॉरेस्टेशन जाल्ल्यान ह्यो घडणुको घडटात। एक्टा प्रमाण एक झाडाच्या बदलाक 10 झाडां लायात अशें आसतात। पूण प्रत्यक्षात हो एक्ट चालीक लागता व्हय हाची कोण जबाबदारी घेतलो असोय आमदारान उल्लेख केलो। म्हज्या प्रयोग मतदारसंघातल्या सावयवेरें भागात धर्मा गिरोडकर हाचेर गवेरडन अर्थात बायझन हाणेन एटॅक केल्लो आशिल्लो। म्हणून देवाच्या कृपेन दैव बलवत्तर आशिल्लो म्हणून तो जिवहानी टाळिल्ली आसा आनी दुखापत चड जाली ना। ताजे पर्सनली हांव भेट घेवन आयिल्लो आसा। पूण ह्या संदर्भान आतां आमकां रेमेडीज कितें काडपाक जाय। ह्या संदर्भात आमचे फॉरेस्ट ऑफिसर्स त्याचबरोबर आमचे अधिकारी जे आशिल्ले तांचे बरोबर सखोल चर्चा केली आसा। कितें आमकां सोल्युशन्स आसा, सोल्युशन्स जर आसले तांच्यान आमकां सोल्युशन सांगिल्ले आसात। एक म्हळ्यार सोलर फेन्सिंग। सोलर फेन्सिंग इज नॉट अ सोल्युशन, इज वॉट आय जस्ट वॉन्टेड टू टेल टू द गव्हर्नमेंट ऑल्सो। ताजे भितर आमकां कंपाउंड करपाक जाय। सोलर फेन्सिंगाक सरकार फक्त 2 लाख रुपये बट एक्सपेंडिचर येता मोर दॅन 10 लाख रुपीज और 6 लाख रुपीज। फार्मर एक खूब गरीब आसता, त्या गरीब फार्मराक 6 लाख रुपये खर्च करप हें परवडपाक शकना। म्हणून आज येणारी जी विधानसभेची आसा त्या विधानसभेत सुद्दां हांव प्रश्न रेज करतलो। बट माय सांगचे क्लियरली त्या अधिकाऱ्याक सांगिल्लें आसा तुमी ह्या संदर्भात आजचो रिपोर्ट करचो। घडये एखादे 100 रुपये जर खर्च जर आयलो जाल्यार 70 रुपीज हेज टू बी बॉर्न बाय द गव्हर्नमेंट एंड 30 रुपीज हेज टू बी बॉर्न बाय द टेनंट ऑर द एग्रीकल्चर ऑर द फार्म। जर तुमच्या फॉरेस्टान सद्या एट प्रेजेंट सद्या तांच्यांनी कितें सांगिल्लें आसा की आमी आपली जी एरिया जी आसा ती आमी सोलर हें करतात, फेन्सिंग करतात। आनी अत्यंत म्हत्वाचें तांणी म्हाका सजेशन दिल्लें आसा की जे आज गवेरडे लोकांच्या वसाहती भितर कित्याक येता तर तांकां तें खाद्य जाय पडटा, तें खाद्य तांकां मेळना। म्हणूनच तांच्यान म्हणिल्लें आसा की आमी मॅक्झिमम कडेन फ्रूट बेरिंग ट्रीज ज्यो आसात त्यो आमी लायतात। हें एक तांच्यांनी पयलीं म्हाका सोल्युशन दिल्लें आसा। त्याच्या उतराक हांवें तांकां प्रश्न केलो तुमी ही ती फ्रूट बेरिंग ट्रीज जी आसात पळय न्ही ती तुमच्या जागेक लायतले, फॉरेस्टा कडेन खरें म्हळ्यार म्हज्या प्रियोड मतदारसंघात फॉरेस्टाची जागाच ना। नॉर्मली दे हॅव टू अंडरस्टँड कारण केरी सारकी कितलीशी जागा आसा बट इट हॅज बीन लीज्ड टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट। आतां लिजूय सोंपिल्लें आसा बट हांगा फॉरेस्टाची सगळेचो विशय येना, हांगा विशय येता प्रायवेट फॉरेस्टाचो सुद्दां। प्रायवेट फॉरेस्टाक सुद्दां तुमी त्या ओनराक आपण हाडून त्यो काही गोष्टी तुम्ही तांकां सपोर्ट करपाची गरज आसा। एज्युमिंग दॅट इट इज अवर फॉरेस्ट आनी हे फॉरेस्ट जर हें काम जर केलें किंवा तांकां जर प्रोत्साहन जर केलें, तांकां सबसिडी दिली किंवा म्हजे मनरेगाचे आज लेबर्स आसात, वर्कर्स आसात त्यांचो पुरेपूर वापर करून तुम्ही सगळ्यो काही गोष्टी करून घेवची अशें तरेचे सजेशन्स हांवेंय तांकां दिल्ले आसात आनी तांचे कडेन सजेशन्स आसात। गवेरेडे जे पळय आसा तांकां आतां तुमी डीप फॉरेस्टान सोडटले काय कशें ना अशें दवरतले अशें दिसता? डेफिनेटली आता हांगा डिफॉरेस्टेशन सुरू आसा। म्हजो सातत्यान पळय आसा डिफॉरेस्टेशन म्हणटा तें जावपाक जायना। आतां डिफॉरेस्टेशन जर जालें जाल्यार परत एका जाग्याचेर 10 झाडां लावपाची क्लॉज घालता आमी सगळे एकट्या प्रमाणे घालता पूण ते लागता का? हे कोणी जबाबदारी घेवप आसा? हुज रिस्पॉन्सिबिलिटी? इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दॅट ऑफिसर हू इज इश्यूइंग अ परमिशन टू दॅम। बरोबर न्ही? तेन्ना ह्यो सगळ्यो काही गोष्टी जावपाक शकतात। आमी तांकां डीप फॉरेस्टाक किंवा थीक फॉरेस्टाकूच आमी तांकां एग्रिगेट करपाक शकता। आनी हें जर करतले जाल्यार आमकां ग्रासरूट लेवलाचेर आमकां काम सुरू करचें पडटलें। दॅट इज अ मुख्य हाच्या बैठकीचो हो एक विशय। मिटींग
मिटिंगाचो सब्जेक्ट आसलो एक 14 तारखेक बायजन अटॅक जालो धर्मा गिरोडकर त्या बद्दल आनी एक जे रोड सायड प्लांटींग हे झाडां आसा डेंजरस ताच्या संदर्भात ही मिटींग आसली. सो जे गिरोडकर आसा तांकां ऑलरेडी GMCन एडमीट करून मेडिकल ट्रिटमेंट जाल्ली आहा. आमी ताजी वासपूस घेतली आनी ताका जाता तितली आमी मेडिकल हेल्प केली. आनी सेकंडली जी डेंजरस झाडां आहा ती सगळी रेव्हेन्यू ऑथॉरिटी घेता. आमी जो असेसमेंट रिपोर्ट आहा तो डेप्युटी कलेक्टराक सबमीट करता आनी तेज्या थ्रू मागीर तो ऑर्डर पास करता. आज डिस्कशन कितें जालें? सो डिस्कशन हेच असलें की थोडे अशें आसा गजाली की प्रायवेट एरियेन ओनरांचे कंप्लेनी आसतात तातूंत कितें सोल्युशन काडपाचें. सो तेज्या संदर्भात तें डिस्कशन जालें. ते डेप्युटी कलेक्टरान तें सोल्युशन दिल्लें आहा. राज्यात मनीस आणि रानवटी जनावरांचो संघर्ष दिसपट्टे वाढत असा. गवेरेडे, बिबटे आणि हेर रानवटी जनावरां आता लोकवस्तेत येवपाक लागला, जाका लागून पुराय शेतां बागायतींचेय लुकसाण जाता. तशेंच मनशाच्या जिवाकय धोको निर्माण जाला. उदरगतीच्या नांवान रानां काबार केल्या, पूण हे मोन जातीचे कोण चिंततलो? उदरगतीच्या नांवान रानां कापली आणि जनावरां लोकवस्तेत पावयली, पूण हे सगळे चूक नाशिल्ल्या लोकांक आणि मोन जातीक भोगचे पडटा. आता रान खात्याच्या पावलांचेर सगळ्यांचोच दोळो आसा की ते आता कशे न्याय दितले ते. गोवा 365 खातीर कृष्णा नायक, समृता खणगांवकार आनी सानिका नागवेकर.